आहे गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंट आणि आडव्या बॅटने पाठवला बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा. ऍक्शन रिप्ले पहा. लवकर लाईन आणि लेंथ ओळखली, सरळ पाठवला. स्लॉग हिटिंग साठी जाणला जातो हा खेळाडू आणि मिड विकेटला पाठवलाय हा फटका. बैठक 6 धावांसाठी. पुढे टाकलेला बॉल यावेळेला समोर खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. स्लॉट मध्ये बॉलिंग नाही करू शकत तुम्ही या परिस्थितीमध्ये, ज्या वेळेला समोर प्रथमेश आहे. मी मगाशीच म्हटलं होतं खूप चांगला फलंदाज आहे, हिटिंग साठी चांगला जातो. आणि पहा जिमीने तीच चूक केली. स्लाइटली ओव्हर पिच. स्लॉट मध्ये बॉल होता, प्लॉटच्या बाहेर पाठवला. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे 6 रन. बॉल पॉवर प्ले मधला. पुढे टाकलेला बॉल यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल असं चित्र आहे आणि हा येतो षटकार. 6 रन. ऍक्शन रिप्ले पहा. हेलिकॉप्टरचा आपल्या समोर ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो होता, बॅट स्विंग, त्यानंतर बॅट जशी फिरली अगदी हेलिकॉप्टरच्या पात्याप्रमाणे. हेलिकॉप्टर स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. दुसरा हेलिकॉप्टर या इनिंग मधला ठोकलाय फलंदाज प्रथमेशने. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला टर्न केलाय बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार येतोय फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून. टॉप गिअर मध्ये फलंदाजी त्याची सध्या सुरू आहे. ज्या पद्धतीने तो मैदानामध्ये आला थोडासा शांत दिसला, परंतु त्यानंतर आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हीच भाषा तो सध्या बोलतोय फलंदाजीमध्ये. प्रहार चषक पाचवलेचं या ओव्हर मध्ये आतापर्यंत 14. फुल टॉस आणि यानंतर पाठवलाय बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. बॉल फुल टॉसचाच आहे आणि फुल टॉसच टाकतोय गोलंदाज. त्यावेळेला हा बॉल ब्रिजच्या पलीकडे जाईल. थोडा लांब फटका सजवलाय. काय टायमिंग इथे होतं. 102 धावा. प्रथमेश भरपूर चांगली फलंदाजी करत असताना. शेवटचा बॉल समोर खेळला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक खराब होत आहे. बॉल सीमा पार. इथे चौकार येईल. 106 धावा झालेल्या आहेत. प्रथमेशच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असताना प्रथमेश गेलाय 43 वर. अशा पद्धतीने पहिला डाव इथे संपलाय. 106 धावा. गावदेवी गावठांची धावसंख्या 107 रनचं लक्ष्य आहे टीम क्रिकेट पंडित वरळीच्या समोर. आणि त्यानंतर आम्ही